थांबा 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 थांबा, हा काय विषय बोलत असाल तू? तर आज होती श्री धर्मनाथ महाराजांची यात्रा. तर आम्ही यात्रेनिमित्त गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्यानंतर धर्मनाथाच्या चरणी लीन झालो. तिथून नंतर आम्ही पावती पुस्तक लिहिण्यासाठी बसलो. तर पावती वर्गणी जमा करून सगळ्यांच्या घेतल्या व त्यानंतर आम्ही चाललो फेरफटका. ही आहे आमच्या यात्रेमध्ये फिरायला निघालो. पुढे पाळणे वगैरे खूप मस्त मस्त यात्रा सजलेली होती. पाळणेही खूप आले होते. तर मुलांना पण खेळण्यासाठी खूप पाळणे आलेले होते. मग मी माझ्या मुलाला म्हणलं, चल तुला मी आज पाळण्यामध्ये बसवतो. तर विषय झाला असा की पाळणा होता बंद, पण त्याला बसायचं होतं पाळण्यामध्ये. मग त्याला असंच पाळण्यामध्ये बसवलं आणि हाताने पाळणा संकेतनी आणि हर्षाने फिरवलाय. मग आता तिथून निघालो. तो म्हणला मला गाडी पाहिजे. तर गेलो वरती गाड्याला आणि गाड्याचा रणधुमाळ खूपच खूपच मस्त चालला होता. कसले गाडी पळत होते. माझ्या मुलाने आयुष्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत पाहिली. त्यानंतर मुलगा म्हणला, पप्पा एक नंबर बैलगाडा शर्यत आहे. मग त्याला म्हणलं बस थोड्या वेळ. असा हा थरार पाहिला, अनुभवला आणि आम्ही तिथे येऊन थोड्या वेळ अजून बसलो आणि निघायच्या प्रयत्नातच होतो. पण तू म्हणला अजून एक पाहायचंय, अजून एक पाहायचंय. तर चल पाहू म्हणलं. बारी बसली व त्यानंतर आम्ही सर्व घरी आलो.